धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात मोठी अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये भूम येथील साबळेवाडीचा जो पाझर तलाव आहे तो फुटला होता। आपण बघू शकतो की आज या घटनेला 7 महिने पूर्ण होत आहेत, मात्र अजूनही या ठिकाणी कोणतंही तलावाच्या दुरुस्तीचं जे आहे ते काम झालेलं नाही। इतकंच नाही तर या परिसरातील शेकडो हेक्टर जमिनीचं नुकसान झालं होतं, मात्र अजूनही या ठिकाणी अवघ्या काही महिन्यांवर आता पेरणी येऊन ठेपली आहे। पावसाळा अगदी महिना दीड महिन्यांवरती येऊन ठेपलाय आणि या सर्व गोष्टीवर जर बघितलं तर प्रशासनाकडून अजूनही तलावाची दुरुस्ती झालेली आपल्याला बघायला मिळत नाही। तर शेतकऱ्यांकडून जी जमीन नीट केली जाते, स्वखर्चानं नीट केली जाते, काय सांगाल त्याबद्दल? काय पदर पैशाने नीट केली जमीन सगळी, याजाने पैसे काढून नीट केली। अजून अधिकारी एकही आला नाही तर आता ही तुम्ही स्वखर्चाने चारी काढून हे दिली। स्वतःच्या पैशाने सगळं केलंय। आता ही जी जमीन वाहून गेली, नुकसान तुमचं सोयाबीनचं हा पीक होतं इथं, हा मग ते सोयाबीन वाहून गेलं, इथं दगडगोटे आले होते, हे सगळं दुरुस्त करायला किती खर्च आला? आता ही सध्या दुरुस्ती करायला 80,000 रुपये गेलेत। अजून ह्याला माती टाकायला 2 लाख रुपये लागतात मला। हम्म. सगळं याजाने पैसे काढले होते मी दुरुस्ती करा, आता पैसे बी नाहीत। आता पेरणी किती दिवसावर? पेरणी आता महिनाभर आली पेरणी। हम्म. हे तरी अधिकारी एकही लक्ष देणार इकडे अजून। काय सांगाल सरकारला, जर अजून 7 महिने या घटनेला पूर्ण होतात, हे हा तलाव फुटलेला, आपण या ठिकाणी येऊन महाराष्ट्राला दाखल होतात, तीच परिस्थिती पुन्हा की एक पाटी देखील मातीची टाकली नाही तर? खरंच ही बाब अतिशय गंभीर बाब आहे। आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं सरकार आहे त्याला खरंच शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय 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 निष्काळजीपणा आहे या ठिकाणी। 7 महिने झालं हा तलाव जर दुरुस्त होत नाही, याच्यावरची झाडं तुटलेली नाहीत, आणखीन या तलावाला त्याचा पाण्याचा जो प्रेस आहे तो प्रेस सहन न झाल्याने तो तलाव मधोमध फुटलाय। ही गोष्ट क्षुल्लक नाही, ही फार गंभीर गोष्ट आहे। या ठिकाणी काही लोकांची घरं आहेत, आज 150 हेक्टरपेक्षा जास्त या ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। विहिरी, मोटर, पाईप असा आपल्या संसारातला एक एक रुपया खर्च करून, म्हणजे एक एक रुपया कमवून ते आपल्या शेतीच्या ज्यावरची मोटरवरती, विहिरीवरती ज्या शेतकऱ्यांनी घालवलं त्याचं डोळ्यासमोर पीक तर वाहून गेलंच, त्या प्रमाणात आणखीन पीक विम्याचे पैसे नाहीत किंवा त्यांना खरडून गेले। त्या मनरेगामधून शासन म्हणलं होतं की तुम्हाला हेक्टरी 3 लाखापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत करणार आहेत, परंतु आजपर्यंत या भागातल्या एकाही शेतकऱ्याला जर एकही रुपयाची या ठिकाणी मदत झाली नसेल तर शेतकरी आत्महत्या करणार नाही का? आज तुम्ही लाखो कोटी रुपयाच्या बुलेट ट्रेन वगैरे अशा मोठ्या समृद्धी ह्या ज्या मोठ्या योजना आहेत त्या योजना तुम्ही या महाराष्ट्रभर लोकांपुढे घेऊन जात आहेत, परंतु आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट खरं तर हे शासनाला दाखवा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दाखवा की खरी गरज ही शेतकऱ्यांना आहे। सर्वात मोठं अतिवृष्टीने नुकसान झालं, इथले बंधारे फुटले, तलाव फुटले, अजूनही त्याच्याबद्दल दुरुस्तीबद्दल सरकार काही काम करत इतकं गंभीर जर असतं तर आपल्याला बघितलं असतं आपण की काम झालं असतं। आज 7 महिने उलटून जर एकही अधिकारी या ठिकाणी येऊन झाडं तोडत नाही, आतापर्यंत डॅमचं काम पूर्ण झालं असतं। आता आपण 1 महिन्यात 40 दिवसात कसं काम करणार? मला फक्त शासनाने सांगावं की हे काम कशा प्रकारे होईल। 1 महिन्यात तुम्ही काम करणार, या ठिकाणी कच्ची माती भरणार आणि पुन्हा आणखीन हा तलाव फुल भरणार आणि पुन्हा अजून हा तलाव फुटणार आणि पुन्हा अजून शेतीचं नुकसान होणार, मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार? आज या ठिकाणी एवढी जनावर वाहून गेली, त्याचा शासनाकडून 1 रुपया नाही। आज या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत मिळाली। तुम्हाला विचारायचं की सरकारकडून घोषणा करण्यात आली ती वाहून गेलेल्या जमिनीच्या मदतीसाठी, तुम्हाला पैसे मिळाले? नाहीत मिळाले। तुम्ही अपील केली नाही सरकारकडे, मागणी केली नाही? हा. स्वतःने व्याजाने पैसे स्वतःने काढून पैसे व्याजाने पैसे काढून हे काम केलंय। का तर पेरणी तोंडावर आली, 1 महिन्यावर पेरणी आली। नक्कीच आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये, भूम आणि परंडा परिसरामध्ये जे आहेत ते अनेक बंधारे वाहून गेले, पाझर तलाव फुटले, शेती वाहून गेली, लोकांची जे आहे ते जनावरं वाहून गेली होती। मात्र जे आता जे तलाव असतील, बंधारे असतील, यांची दुरुस्ती, काही बंधाऱ्यांची आणि तलावांची दुरुस्ती सरकारकडून करणं अजून बाकी आहे। पावसाळा तोंडावरती आहे, पेरणी बाकी आहे। जर या तलावांमध्ये पाणी साचलं नाही तर परिणामी या काळामध्ये विहिरींमध्ये पाणी बघायला मिळणार नाही। उदय साबळे, जय महाराष्ट्र, धाराशिव।